ते तुमचा आग्रह तुम्ही, पण मी सगळे आकडे देतो, तयार ना आपल्याला. अहो मी ऍडमिशन म्हणतोय. समजा आता 10वी 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनिअरिंगला जाईल, कुणी कृषीमध्ये जातील, कुणी विद्यापीठात जातील, कुणी MPC UPC ला ऍडमिशन घेतील, कुणी BHMS ला घेईल, कुणी MD ला घेईल. हे ऍडमिशन एकूण राज्यात 6 कोटी मराठ्यांपैकी 50-50 लाख तर पोरं सहज ऍडमिशन घेतील ना. नाही कसं काय म्हणता तुम्ही? काय झालंय त्याच्यात बहुतेक लोकांनी पूर्वी आपले तसं विदर्भाचं म्हटलं किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हटलं, बरेच जुन्यावर बोलूच नका, तुमच्या पाया पडतो तुम्ही, जुन्यावर बोलू नका. हे नवीन 58 लाख नोंद येत म्हणतात, जुन्याचं काय काढतात 19-20? ते ना आम्ही एकच येत. आमच्या रोज पोरी त्यांना देतात, त्यांचे आम्हाला देतात. फक्त तिकून इकडे आली की ती ओबीसी इथं राहती, आणि तिकडे गेले की आमची पोरगी ती ओपन राहती. इकडे आणले तिकडची करून आणा पोरगी मराठवाड्यात. ते पोरग ओपनचं, बायको करून आणलेली ओबीसी. पोरग कोणाचं? ओबीसी का ओपनचं? आमची जातच कळा ना, मेळ लागा ना आम्हाला म्हणतात. एक तिथं पोरी भेटायला टुक्कन मोडतोय, इकडून तिकडून आम्ही लफडे कुठाने करून जमितो. पोरगी ओबीसीची, पोरग ओपनचं. तिकडची इकडची पोरगी तिकडे देवा, तिकडे बाप ओबीसीचा, माय ओपन, पोरग ओबीसी. हे चला चाड आमच्या काळात काय लफडे कुठून ठेवलंय भाऊ तुम्ही? हे चुकीचं नाही, तुम्ही जुनं काढूच नका. आमचं म्हणणं 58 लाख नोंदी सापडल्यात, शिंदे समितीनं त्या शोधल्यात, लय मोठं कार्य केलंय त्यांनी. त्याचे प्रमाणपत्र देऊन आमच्या व्हॅलिडिटी द्या. 10 महिने झालं घासा कोरडा केलाय मी. 58 लाखापैकी आपल्या रेकॉर्डर जर आम्ही पाठवून दिलं की त्याच्यात किती लाख लोकांना व्हॅलिडिटी मिळाल्या, मग हरकत काय नाही. आम्ही आमचा फोन करतो. नाही आपल्याला देतो, आपण व्हेरीफाय करून घ्या. नाही आम्ही फोन करतो. 58 लाख लोकांना तुमची नोंद निघाली, प्रमाणपत्र निघालं का, व्हॅलिडिटी झाली का, असं करतो ना. ते आम्हाला रेकॉर्ड द्या, त्याच्याबद्दल मान्य. हैदराबाद गॅझेटनुसार एक सुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही असं आमचं म्हणणं आहे. पण आयुक्त साहेबाचं मागच्या म्हणणं आहे की आम्ही 308 दिले. आणि जे 61,000 तुम्ही म्हणताय ही आमची पूर्वीची नोंद आहे, सापडलेली शिंदे समिती, तिच्यातच फक्त वरच्याकडील तुम्ही नाव टाकले हैदराबाद गॅजेट प्रमाणे. म्हणजे आमचीच नोंद आम्ही सापडली आणि तुम्ही द्या हैदराबाद गॅजेटला जोडू. आपण ती व्हेरीफाय पाठवून तुम्हाला यादी मी हा यादी पाठवून व्हेरीफाय करून घ्या. नंबर 1. नाही पहिला म्हणजे 58 लाखाचं बायफर्केशन पाठी तुम्हाला जिल्हा नियत देतो. ते झालं 58 लाख. ती विषय सोडून दिला आपण. आता आपण दुसऱ्या विषयात आलो होता हैदराबादच्या. हैदराबादला तुम्ही काय करा, 90 आणि 1994चा जी GR काढले त्याची नियमावली लावा, कारण आमच्याकडं पुरावा आहे. पुरावा असला तर देऊच आपण काय. मग हैदराबाद गॅजेट पुरावा आहे ना आधार तुम्हाला. त्या गॅजेटप्रमाणे देतो आपण कारवाई. मान्य न्यायालय आमचं उडील कसं काय? हैदराबाद गॅजेटप्रमाणे पडलं आपण कारवाई करतोच ना. नाही ना साहेब, एक पण निघत नाही म्हणतो तर. आता त्याला कशी करते म्हणून मी आपलं काय म्हणतो, एक पण निघत नाही म्हणतो. हे आजचं उदाहरण करण्यासाठी त्यासाठी दिलं की असे काही भानगडी गावात पातळी सुरू असतील. तुम्ही स्वतः पाहून मागच्या वेळी धाराशिवला बरं, आता तुम्हाला साताऱ्याचं विचारलं, ते झाले 2 विषय, ते झाले 2 पेंटिंगच पडली ती, ते झाले, रिझल्ट काही निघाला नाही. आता साताऱ्याचा विषय होता, तुम्ही म्हणले कोर्टात जाईल. म्हणजे आता लेखी दस्तावेज सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा लेखी दस्तावेज, ज्या राजश्री छत्रपती शाहूराजांनी सगळ्या धुन्याला आरक्षण दिलं, ते जर मान्य न्यायालयात टिकत नाही म्हणलं. त्यावेळेस कसं इतकं वातावरण असं हे नव्हतं ना, की ज्याच्यामध्ये नाही ते आमच्या हातात होतं. नव्हता. आम्ही मोठ्या मनाचे होतो. वातावरण झालं असतं ना, यांना दिल्यावर आम्ही विरोध केला असता ना. पण आम्हाला काय माहिती पुढे चालून इतकी उलट्या काळजाचे निघतील म्हणून, आमच्या लेकराला विरोध करतील म्हणून. नाही आम्ही म्हणलो असतो ही बसतच नाही जात, ही जात बसत नाही, ही जात बसत नाही, ही बस आम्ही दाखवून दिलं असतं. पण आम्हाला नाही वाटलं हो इतके उलटे काळजाचे होतील हे नंतर, म्हणून आम्ही मराठ्यांनी विरोध नाही केला त्या काळात. हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे की हैदराबाद गॅजेटचं एवढं विरोध मुंबई न्यायालयात झाला, सर्वोच्च न्यायालयात झाला, ए मागच्या आडा बंद करा, सर्वोच्च न्यायालयात झाला. आपण त्याला स्थगिती म्हणून दिली का? विना त्रासाचं झालं का आपल्याला? ठीक आहे, दाखले मिळण्याची प्रक्रिया थोडी मंदावली किंवा मिळत नाही, एक भाग झाला. पण त्याला जर स्टेज मिळाला असता तर आपण सगळे थांबलं असतं, सगळ्या प्रक्रिया थांबवताना सापडल्या. म्हणून सातारा गॅजेट त्यासाठी आम्ही विचारपूर्वक विधी न्याय विभागाशी बोललो. ते म्हटले की शेवटी कायदा तज्ञाचं मत घेऊन जर आपण जर नाही मागलो, उद्या जर काही झालं ते सांगणार. आम्ही तुम्हाला बोललो होतो साहेब, तुमचं आमचं काय भांडण नाही. तुम्ही आलात, तुमचं आम्ही सन्मान केलाय. आमच्याबद्दलच कोर्टात जात आहे आणि 94च्या बद्दल जात नाही, म्हणजे हे दुटप्पीपणा त्या अधिकारी तरी कोण आहे तुम्हाला सांगणारा? आम्हाला माहिती बोलत नाही. मी साताऱ्याचं बोलतो. हा साताऱ्याच बोलतो आम्ही सुद्धा. आमच्याजवळ पुरावा आहे. त्यांना कोणचा आधार जोडलाय? कोणचा आधार जोडलाय? GR काढताना कोणचाच नाही.
तुम्ही इकडे देण द्या, तुम्हाला तिकडे बोलावं लागतं. मग मीडिया तिथून गेल्यावर कसं काय काय आरक्षण आहे तुम्हाला शिकितोय आरक्षण मी सध्या. तुम्हाला काहीच आरक्षणच माहिती, तुम्हाला आकडे माहिती आहेत, टप्पो टप्पो आकडे. हे आकडे नाही, हे शिका. हे गरीबाचा आशीर्वादला डेंजर असतो येऊ. ही सत्य परिस्थिती आहे. आमच्याजवळ पुरावे तरी आमचं कोर्टात जातं होय. आणि यांजवळ पुरावे नसून कोर्टात त्या कोण तुम्हाला शिकितोय त्याला म्हणत 94चं 89चं नाही करतात. एका अध्यादेशावरती आरक्षण टिकून आहे, एका अध्यादेशावरती 94 घडलं. 89चं बोलतोय मी आता. मंडल कमिशनचा अध्यादेशावरती आरक्षण टिकलेलं आहे. ते अध्यादेशावरती आरक्षण टिकत नसतं. तो रूल नाही, घटनेचे कलम वाच म्हणा. काय बोलत आहे ते मीडियात. दुर्दैवानं 94 निर्णय झाल्यानंतर कोणी कोर्टात कंटेस्ट नाही केलं. त्यावेळी त्या लोकांनी कंटेस्ट करत नाही गेल्यामुळे विखे पाटील साहेब आम्ही सांगितलं तुम्हाला आता. तुम्ही असते मी असतो आम्ही चांगले लोक आहेत. नाही नाही इतके नियत खराब नव्हती. आता बी नाही. 94 ला आपण दोघं असतो तर काय अडचण नसते. अहो मी म्हणतो आता बी चॅलेंज करता येतं तरी करीत नाहीत. गरीबाच्या ओबीसीच्या लेकरांनी काय केलं म्हणून करीनात आम्ही संस्कारातच वाढलो. आत्ता बी सांगतो तुम्हाला, आत्ता चॅलेंज होतो 94चा JR आणि मंडलचा सुद्धा 1990चा सुद्धा देऊ. पण आम्ही इतके घाण संस्काराचे नाहीत. गरीबाच्या लेकरांनी काय केलं ओबीसीच्या लेकरा बाळाचं वाटोळ करायचंय म्हणून आम्ही करीत नाही. एका धडाक्यात जाते 94चं बी आणि 90चं सुद्धा, कारण ते अध्यादेशावर जिवंत आहे. कोर्टाची मान्यता नाही आहे त्याला. सुप्रीम कोर्टाच्या अध्यादेशावरती देशातलं आरक्षण काढताच येत नाही. त्याच्यावर आता एवढं जाहीरपणे वास्तव करतात नाही. मी करतोय ना, तुम्हाला कोण करा म्हणतोय. नाही, मी आहे ते. मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार. आता हे नवीन आरक्षण शिकायचे समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आलाय नवीन विद्यार्थी. इकडून त्याला कोपरा लुटी देत, तिकडून लुटी देत, ते बी लुटी देत. खरं बोलायला गेलं की कोपर खेळ्या सुरुवात आहे. काय बोललेत नुसते इथं आले आंतरवले जाण मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले. थांब रे, इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले. लगेच त्यांच्या मागे लागले. का? तुमचं कोण बोललं की मग गोड लागतो, मग लय चांगला आहे मराठ्याचा. आणि उचित मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काय लगेच तुम्हाला उकळ्या फुटत. नंतर बरेच नाही नाही तुमचे नाही का बोलत. एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला. पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन तुम्ही दोघं निघून जाताना. आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच. ते पुढे जे व्हायचं ते होईल. एक माणूस मराठ्याकडून बोलला कारण मिरच्या लागल्या. इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी? कमल उपकार फेडता लगेच. एखाद्या जरी ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात, नाही केलं. आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी. कमल विरोध केला यांनी. अरे मग आलेत ना मराठ्याकडे. काय म्हणतात फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो, विखे पाटलाला समजून सांगतो, दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो, उदय सामंतला समजून सांगतो. एवढंच बोलला. तुम्ही एवढा कमजोर समजत हवे. ते बी बोलणे काही तर काही ते बी गेलेलं आहे. ते बी लय मागा लागल. हाय उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावं बोलत येत. कारण आम्ही दोघांनी फाईट केलेली ना. आम्ही एकदा कुस्ती केलेली ना दोघांनी. ते मला एकदा बोलत मी 25 बाऱ्या धुवूनच काढलं. तसं त्यांना बोलतात. काय मागितलं त्यांनी? लेकराला आरक्षण द्या म्हणलंय फक्त. काय म्हणलं दुसरं? तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले. म्हणजे यांना गठुडं भरून द्या मग लय मजा लागत. मराठीला द्या म्हणलं की लागलेच नेत्याच्या मागं. विख्यात असला लाडा असला आमकात असला काय चावतो. काय चावतो तुम्हाला? पाटील आपण पण टीकेला बी घालत नाही. आपण आपली भूमिका प्रामाणिक आहे. कोण आपल्या शिवाय देऊ द्या त्याचा आपला उद्धार करून काही जर मी ते थोडं घाबरतो आपण त्याच्या उद्धाराला. पण आमचं म्हणणं आहे आपण आमच्या बरोबर आम्हाला काय चिंता आहे साहेब. पुणे आम्हाला टीका करून विखे पाटील साहेब मी भांडतोय म्हणजे फक्त समाजामुळे तुम्हाला भांडतोय, वैर नाही. बरोबर ना. हे पण तेवढं